पवारसाहेब नेहमी आमच्यासाठी आदरणीय आहे. नेहमी त्यांचा रिस्पेक्ट आमच्याजवळ त्यांचा आहे. पण ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये पवारसाहेबांची सुद्धा इच्छा होती, म्हणून अजित पवारांना त्यांनी पाठवलं. आज शरद पवार अमरावतीमध्ये आले होते आणि त्यांनी आज शरद पवार अमरावतीमध्ये आले होते आणि त्यांनी असं म्हटलं आहे की 2019 मध्ये चूक झालेली आहे, ती चूक दुरुस्त करण्यासाठी आता मी आलेलो आहे. मी अमरावतीच्या जनतेची माफी मागतो. असं आहे की युवासेन पार्टीच्या वतीने मागच्या वेळेस पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळं नवनीत राणा यांना पाठिंबा मिळाला. आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला, प्रचार करायला आशीर्वाद दिला आणि पवारसाहेब खूप सिनियर नेते आहे. आज नवनीत राणा त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळंच त्यांना खासदार बनण्याची संधी मिळेल तेव्हा. आणि आज पवारसाहेबांना सुद्धा जेव्हा भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या आणि युवासेन पार्टीचा आम्ही त्यांना पाठिंबा दिला, तर भाजपमध्ये जायच्या आधीसुद्धा नवनीत राणांनी पवारसाहेबांची आशीर्वाद घेतला आणि सांगितलं त्यांना. तर मला असं वाटतं की पवारसाहेब नेहमी आमच्यासाठी आदरणीय आहे. नेहमी त्यांचा रिस्पेक्ट आमच्याजवळ त्यांचा आहे. पण ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये पवारसाहेबांची सुद्धा इच्छा होती, म्हणून अजित पवारांना त्यांनी पाठवलं. आणि अचानक सुप्रियाताईच्या हट्टापायी त्यांना कुठंतरी ते थांबावं लागलं. म्हणून त्यांच्या मनामध्ये भाजप आहे आणि जिभेवर फक्त त्यांच्या होठावर फक्त विरोध आहे. तर मनामधल्या भाजपमध्येच नवनीत राणा आहे पवारसाहेबांच्या. आणि होठावर जरी विरोध असला, होठावर जरी ते बोलत असतील, तरी पवारसाहेबांच्या मनामधल्या भाजपमध्येच नवनीत राणा आहे आणि युवा स्वाभिमानचा त्यांना पाठिंबा दिला आहे आम्ही. आणि मला असं वाटते पवारसाहेब मनापासून अंदरून पूर्ण ताकदीनं नवनीत राणाला आशीर्वाद देत आहे. काँग्रेसच्या दबावामुळं आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळं ते आज बोलले असतील, पण मला त्यांच्या मनातली प्रत्येक गोष्ट माहीत आहे. कारण त्यांनी एकदा राष्ट्रवादीची तिकीट नवनीत राणाला दिली, त्या पराभूत झाला. नंतर युवासेन पार्टीच्या तिकीटवर त्या उभ्या राहिल्या आणि त्याला पाठिंबा पवारसाहेबांनी दिला. म्हणून पवारसाहेबांचे माझे जे संबंध आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे आहे. त्यांच्या मनामध्ये काय आहे ती भाजप आहे हे मला माहीत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.